एकदा एक वडील आणि त्यांचा मुलगा गाढव घेऊन गावाकडे निघाले. सुरुवातीला मुलगा गाढवावर बसला आणि वडील चालत होते. लोकांनी पाहिलं आणि म्हटलं की काय काळ आलाय, छोटा पोरगा आरामात गाढवावर बसलाय आणि बाप चालतोय. हे ऐकून वडील मुलाला उतरवतात आणि स्वतः गाढवावर बसतात. पुन्हा लोक म्हटले किती क्रूर बाप आहे, स्वतः बसलाय आणि पोराला चालायला लावत आहे. मग दोघंही गाढवावर बसले. लोक पुन्हा म्हटले अरे बिचारा तू गाढव प्राणी, दोघांनी मिळून किती थकवलं आहे त्याला. शेवटी त्यांनी ठरवलं आपणच चालू आणि गाढवाने रिकाम सोडू. तेव्हा लोक हसायला लागले. पाहिलं का, गाढव आहे आणि बसायला सुद्धा तयार नाहीत हे लोक, किती मूर्ख आहेत. शेवटी वडील मुलाला म्हणाले की बघ, आपण काहीही केलं तरी लोक बोलणारच, म्हणून लोकांना खुश करण्यापेक्षा आपल्याला जे योग्य वाटतं तेच करायला हवं. या कथेचा अर्थ स्पष्ट आहे. तू काहीही कर, लोक बोलणारच. तू काम करशील तरी बोलतील, तू काम टाळशील तरी बोलतील. म्हणून लोक काय म्हणतील या भीतीत न अडकता जे तुझ्यासाठी योग्य आहे तेच कर, कारण शेवटी जगणं तुला आहे, लोकांना नाही. म्हणून पुढच्या वेळी थांबू नकोस. लोकांची तोंड बंद करायची नाहीत, आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे. जर तुला ही गोष्ट समजली असेल तर नक्की ह्या रीलला सेव्ह कर, मला फॉलो कर, कारण रोज तुला आठवेल की लोक नाही, तूच तुझ्या आयुष्याचा मालक आहेस.